सद्गुरु महावीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमृते द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतं भावार्दितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तं नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मभूत रंगनाथ महाराज की जय. शांती नाथ महाराज की जय. दशक 8 समास 9 आणि ओवी क्रमांक 30 पान क्रमांक 326. साधू वस्तू अनायसे या कारणे मत्सर नसे मद मत्सराचे पिसे साधूसी नाही. तर समर्थ आपल्याला सांगत आहेत, जो सिद्ध आहे त्या सिद्धाचे काय लक्षण आहेत ते आपण बघत आहोत. आणि सिद्ध महापुरुषाची लक्षण अगदी सुंदर समर्थ इथं काय करत आहेत त्याची मांडणी करत आहेत की सिद्ध महात्मा त्याचं वर्तणूक कशी असते, त्याचा आचार विचार कसा असतो, त्याचा व्यवहार कसा असतो, पूर्णतः इथं काय केलेलं आहे त्यांनी मांडलेलं आहे. तर साधू अनायासे आत्मवस्तुरूप झालेला असतो. जो साधू महात्मा असतो त्यांना महाराज म्हणतात ते आत्मवस्तू स्वरूप झालेला असतो. म्हणून तर साधू त्याला नाव दिलेलं आहे. असा साधू नाही भयरूपी जे नुसतं काय केले वेशभूषा धारण केलेली आहे ह्याला साधू म्हणता येत नाही बरं का. नुसतं बाहेरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याचे साधू दिसायला लागलेला आहे, पण अंतराच्या दृष्टीने विचार केला तर साधू तो त्याच्या जवळ नाहीच आहे. त्याला साधू म्हणता येत नाही. नुसता बहिरूपी धरी संन्यासाचा व्यसन असं म्हणतात ना नाथबाबा, तसा प्रकार साधूचा तसा साधू नाही बरं का. पण आजकाल कलियुगामध्ये तोच प्रकार जास्त चाललेला आहे. ज्याची वेशभूषा चांगली असेल, जो साधूच्या बाह्य रंगातून शोभायला लागलेला आहे त्यालाच लोक साधू म्हणतात, पण अंतर्दृष्टी प्रत्येकाला प्राप्त झालेलीच नाही. म्हणून साधू ओळखणं अति कठीण आहे. ह्या कलियुगामध्ये साधू ओळखणं अति कठीण झालेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात साधू अनायासे आत्मवस्तुरूप झालेला असतो, कारण त्याचा भाव आत्मस्वरूपामध्ये म्हणजे आत्मरूप झालेला असतो त्याचा भाव. तो देहावर नसतो साधू, ऐका नाही. म्हणून तर म्हणले महाराज साधकाची दशा उदासा असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, असा साधू असा साधक असावा. त्यामुळे तेथे विकारांना वावच नसतो. कुठं साधू जवळ विकार असतो का? अजिबात नाही. सगळे विकार काय केलेले आहेत अंतःकरणामधून बाहेर टाकलेले आहेत साधू महात्म्यांना, त्याला साधू म्हणावं. ज्याच्या अंतःकरणामध्ये विकार आहेत त्याला साधू म्हणता येईल का? अजिबात म्हणता येणार. म्हणून साधूची लक्षणं, संतांची लक्षणं त्या किती सांगितलेले आहेत? 15. कोणते कोणते सांगितलेत हे सगळ्यांना माहिती, कारण सगळ्यांचं पंचीकरण झालेलं आहे. म्हणून महाराज इथं सांगत आहेत की विकाराचा वाव नसला पाहिजे. मद मत्सर जे आहेत ते खूळ साधूच्या ठिकाणी नसलं पाहिजे. मद मत्सराचं साधूच्या ठिकाणी नसावं. कुणाचा मत्सर नको, कुणाचा मस नको, ऐका नाही, कुणाच्या मोहात पडणं नको. साधूची लक्षणं सांगितले ते. साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैसा असेल दंभ, जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. साधू हे स्वतः सिद्ध स्वरूपकार झालेले असतात. तेथे द्वैत निर्माणच होऊ शकत नाही साधू जवळ. मग तेथे दंभ असेलच कसा सांगा बरं? कारण द्वैतच नाही तर दंभ, माझ्यापेक्षा कोणी वेगळा असेल तर तिथं दंभ राहीन, तिथं काम क्रोध लोभ मद मत्सर हे विकार येतील, अंगावर बांधतील. पण माझ्यापेक्षा वेगळी वस्तूच उरली नाही तर तिथं हे विकार कशा अंगावर बांधतील?
बांधणार नाहीत. म्हणून पूर्णतः विकार रहित झालेला असतो कोण? हा साधू. साधू संत विकार रहित झालेले असतात. त्यांच्या ठिकाणी द्वैताचा भाव सुद्धा नसतो. अद्वैत भाव प्रगटलेला असतो. म्हणून तर दंभ नसतं. म्हणून सांगतात, जेने दृश्य केले विसंच तयास कैसा हो प्रपंच, या कारणे निष्प्रपंच साधू जाणावा. मग इथं सांगत आहेत की ज्याचे सर्व दृश्य सृष्टी मिथ्या जाणून तिचा त्याग केलेला असतो. बघा ना किती सुंदर लक्षणं दिले साधूचे. जणू काही उमटून घ्यावं आहे का नाही, लिहून घ्यावं असे सुंदर लक्षणं दिलेत. आणि ते लिहूनच घ्यायचे नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये उतरावं. पहिलं बघा ना, पहिले म्हणले काम क्रोध मद मत्सर पूर्णतः अंतःकरणामध्ये ज्याच्या गेलेले आहेत त्याला साधू म्हणायचं. ज्याच्या ठिकाणी द्वैतच उरलं नाही, अद्वैत स्थिती प्रकट झालेली आहे, त्याला साधू म्हणायचं. ज्याला पूर्ण सृष्टीच मिथ्या प्रतीला येत असेल त्याला साधू म्हणायचं. किती म्हणजे टाळसाळ एकदम असे वर्म काय केले तिथं समर्थाने आपल्याला दाखवून दिले बरं का. ज्याचे सर्व दृश्य मिथ्या सृष्टी मिथ्या जाणून तिचा त्याग केलेला असतो त्याला प्रपंच कसा असेल, म्हणून साधू हा निष्प्रपंच असतो हे जाणून घ्या. त्याच्या ठिकाणी प्रपंच कसला? द्वैतच नाही तर प्रपंच कुठला आला? अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूती कहा जो जार, मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. ज्याने हा पंचभौतिक पसारा मिथ्या आहे हे कळताच सत्वर त्याचा त्याग केलेला आहे. कोणाचा? प्रपंचाचा. अवघे ब्रह्मांड हे ज्याचे घर झालेले असते तो साधू महात्मा. हे विश्वची माझे घर अशी ज्याची भावना झालेली आहे तो साधू महात्मा आहे. त्यानं सगळा पसारा काय केलेला आहे, आता मिथ्या आहे हे कळलंय म्हणून सगळं सोडून दिले, सगळ्यांचा त्याग केलाय. गाडगे बाबा होते ते अर्ध गाडगं घेऊनच फिरायचे, कारण त्याच्यामध्ये सर्वस्व होतं त्यांचं. म्हणजे कसं, एक तर आसक्ती पूर्ण सुटलेली, देह भाव पूर्ण अद्वैत स्थिती प्रगट झालेली आहे की नाही. आणि एका गाडग्यामध्ये, त्याच गाडग्यामध्ये पाणी प्यायचे, त्याच गाडग्यामध्ये जेवण करायचे, त्याच गाडग्यामध्ये उशी म्हणून उशाला घ्यायचे, ऊन लागायला तर तीच गाडगं काय करायचे, डोक्यावर ठेवायचे. असं गाडगे बाबा होते. म्हणजे प्रपंचाचा पूर्णतः त्याग केला होता, पूर्णतः निराश केला होता, अद्वैत स्थिती अंगावर बांधली होती. आणि सगळ्या मध्ये काय केलं होतं, जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. भगवंत जे आहे, बोध जो आहे तो देण्याचा प्रयत्न केला. साधू संत तसेच असतात बरं का, अप्पलपोटी नसतात साधू संत. साधू संत कसे असतात, आपल्या पुरतं बघत नाहीत, ते सगळ्यांचं हित बघत असतात बरं का. त्याला असतं संत म्हणावं. जे आपलं आपलं बघतं त्याला संत म्हणता येतात का? नाही म्हणता येत. अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूती कहा जो जार, मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. महाराज सांगतात, ज्याने हा पंचभौतिक पसारा मिथ्या आहे हे कळताच सत्वर त्याचा त्याग केलेला असतो ना, अवघे ब्रह्मांड हेच त्याचे घर झालेले असतं, तो साधू होय. आपल्या पुरतं त्याची संकुचित बुद्धी नसते साधूची. आपल्याच संसारात, आपल्याच प्रपंचापुरतं तो बघत नसतो, कारण ते सगळ्यांचं बघत असतो. तो साधू असतो बरं का. त्याची वृत्ती जी आहे ती सीमित नसते. त्याची वृत्ती कशी झालेली असते, अगदी ब्रह्मांडाच्या आकाराची झालेली असते. ते सगळं सगळं म्हणजे आता बघा ना, तुकोबारायांना जेव्हा ऊसाची मुळी आणली होती, बघा ना आपल्या समोर आहेत उदाहरणं, तेव्हा त्यांना ती मुळी आपल्याच घरी नाही नेऊन ठेवली. आपल्याच लेकरांना द्यायची, दुसऱ्यांना द्यायची नाही असा भाव पण मनामध्ये नव्हता. सगळे येऊ काय करू लागले, ते ऊस घेऊ लागले. कारण का, हे विश्वच काय झालेले आहे, माझंच आहे ना, सगळे माझेच आहेत. बघा ना भाव कसा आहे. आणि शेवटी एक दोनच ऊस काय केले, घरी आणली. आणि त्या पोरांना बिलकुल रागवले सुद्धा नाही. जेव्हा त्यांच्या बायकोनं विचारलं, का हो म्हणे तुम्हाला त्या ऊसावाल्यानं काही दोनच ऊस दिले का? नाही म्हणे, पूर्ण मोळी दिली होती. मग काय केली? नाही म्हणे, नेले लेकरांना.
बरे दूर उरले म्हणे हे, तर म्हणे अग हे न्यायला कुणी आलं नव्हतं म्हणून घरी आली, नाही तर हे बी गेले असते. बघा भाव कसा आहे. असे संत असतात. म्हणून तर अवघे ब्रह्मांड त्याचं घर, पूर्ण ब्रह्मांड हे जे आहे त्याचं घर झालेलं असतं. पंचभौतिक हा जो जार, मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. म्हणून भौतिक पसारा मिथ्या आहे हे कळताच सत्वर त्याचा त्याग केलेला असतो. अवघे ब्रह्मांड हे ज्याचं घर झालेले असतं तो साधू आहे. या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे. जयासी वासना समरते, शुद्ध स्वरूपी. महाराज म्हणतात पंचभौतिक पसारा मिथ्या हे तो जाणत असल्याने त्याला कशाचाही लोभ नसतो. कारण पंचभौतिक पसारा कसा सांगितलेला आहे? मिथ्या. बरं आता अविद्याच मिथ्या म्हणल्यास अविद्येचं कार्य कसं? मिथ्याच आहे की नाही. अविद्या मिथ्या, अविद्येचं कार्य मिथ्या, सगळा प्रपंच मिथ्या. मिथ्या म्हटल्याच्या नंतर लोभ राहीन का तिथं? लोभ राहणार आहे का? म्हणून तर मिथ्या म्हणलं की काहीच राहत नाही. काम, क्रोध, मद, मत्सर हे षड पूर्वज तुम्हाला अंतःकरणामधून काढून टाकायचे असतील बाहेर, तर महाराज म्हणले तुम्ही काय करा, सगळं मिथ्या समजा. मिथ्या म्हणल्यावर काम वासना राहीन का? राहणार नाही. मिथ्या खोट्या वस्तूच्या ठिकाणी कशाला राहील, आहे का नाही. क्रोध येईन का? मग मिथ्याचे म्हणल्यावर वस्तू तिच्या ती भेटली नाही म्हणून काही क्रोध येणार आहे का? येणार नाही. मिथ्या म्हणले ना. लोभ वाढेल का? नाही वाढणार, कारण ती मिथ्या वस्तूसाठी कशाला उगाच मरमर करायची. मोह राहील का? मोह बी राहणार नाही, मत्सर बी नाही, काहीच राहणार नाही. का नाही राहणार? कारण मिथ्या समजले ना. वस्तू कशी आहे? खोटी आहे. खोट्या वस्तूच्या ठिकाणी काय राहणार आहे? म्हणून महाराज सांगत आहेत की खोटं म्हणा. षडपूर आणि षडरिपू मध्ये काय फरक आहे ताई? काहीच फरक नाही, दोन्ही एकच आहे. जेणे दृश्य केले विसंच, तयास कैसा हो प्रपंच. या कारणे निष्प्रपंच साधू जाणावा. झाली होती काय की, हा. या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे. जयासी वासना समरसे, शुद्ध स्वरूपी. पंचभौतिक पसारा मिथ्या हे जो जाणत असल्याने त्याला कशाचाही लोभ नसतो. पंचभौतिक पसारा मिथ्या हे जाणल्यामुळे त्याच्या ठिकाणचा लोभ काय झालेला आहे? पूर्ण मावळलेला आहे. शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी त्याची वासना लय पावलेली असते. म्हणून साधू सदा निर्लोभ असतो. त्याच्या ठिकाणी कोणताही लोभ नसतो. कुणाच्या ठिकाणी? साधूच्या ठिकाणी. आपुला आपण आघवा, स्वार्थ कोणाचा करावा. म्हणून साधू तो जाणावा, शोकरहित आत्मरूपाने आपण स्वतंत्र व्याप्त आहोत असे तो जाणतो. आत्मरूपाने आपण सर्वत्र व्याप्त आहोत. आत्मा कसा सांगितला? म्हणून तर आत्म्याची, चैतन्याची, ब्रह्मचैतन्य हे कसं आहे हे कळावं लागतं बरं का. मग आत्मस्वरूपाने आपण सर्वत्र व्याप्त आहे असंच जाणता येतं त्याला. आत्मा कसा आहे? नकापासून शिकापर्यंत आत्मस्वरूपाची व्याप्ती आहे. देहाचा अधिष्ठान आत्मा सांगितलाय. जगताचं अधिष्ठान ब्रह्मस्वरूप सांगितलंय. ब्रह्मामध्ये आत्मामध्ये काही फरक आहे का? काही फरक नाही. चैतन्य शेवटी एकच आहे. ब्रह्म काय आत्मा काय एकच. पण इथं भिन्न भिन्न मानल्यामुळं काय झालं होतं? परिचिन्नता आली होती. कुणाला? चांगदेव महाराजांना काय म्हणत होते? आत्मा पर्यंत गेले होते पण ब्रह्माला जाणत नव्हते. आत्मापर्यंत सीमित होते. कोण? चांगदेव महाराज. म्हणून त्यांना आत्मबोध करावा लागला. जीव ब्रह्म ऐक्य, आत्मब्रह्म ऐक्य त्यांना करावं लागलं. ऐक्य नाही, कारण का आत्मा वेगळा वाटायचा त्यांना. देहापुरताच आत्मा आहे. आत्म्यापर्यंत गेले होते पण हे ब्रह्म आत्मा जो आहे आणि ब्रह्म जे एकरूप आहे असं ज्ञान नव्हतं. आणि त्या आत्मब्रह्माची ऐक्यता मग ज्ञानेश्वर महाराजांना काय केली? करून दिलेली आहे. म्हणून महाराज इथं सांगत आहेत की आत्मस्वरूपाने आपण सर्वत्र व्याप्त आहे. सर्वत्र आहे ना आत्मा. म्हणून तर चैतन्यच कसं सांगितले? ब्रह्मचैतन्य जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र ओत प्रोत भरलेलं जे चैतन्य आहे तेच ब्रह्मचैतन्य. स्थूल सूक्ष्म ज्ञात अज्ञात पदार्थाच्या आत बाहेर परिपूर्ण व्यापक सच्चिदानंद जे चैतन्य त्याला ब्रह्मचैतन्य असं म्हटलेलं आहे. आणि ते ब्रह्मचैतन्य कोण आहे? दुसरं कोणी नसून माझं स्वरूप आहे, मीच आहे असा निश्चय करावा लागतो. असे जो जाणतो मग स्वार्थ कोणाला साधावा?
कुठलं बघा आता, असं चैतन्य आहे सर्वत्र व्याप्त आहे, मग तिथं स्वार्थ बुद्धी उत्पन्न होईल का? स्वार्थ कशामुळे असतोय? स्वार्थी लोक का झालेत? मी माझं व आहे, ऐकन हे माझं आहे, हे तुझं आहे, हे मी आहे, म्हणून स्वार्थ, हे माझ्यासाठी लागते, हे मनाला पाहिजे, म्हणून स्वार्थ तिथं आला ना. माझ्या लेकरासाठी मला पाहिजे हे, म्हणून स्वार्थ आला ना. मग आता हे सगळं माझंच घर आहे म्हटल्या नंतर, सर्वत्र मीच आहे असं म्हटल्याच्या नंतर, अद्वैत भाव प्रगट झाल्याच्या नंतर स्वार्थ बुद्धी राहील का? तिथं स्वार्थ बुद्धीचा विषयच नाही. मग म्हणून म्हणले आत्मरूपाने आपणच सर्वत्र व्याप्त आहोत असं जो जाणतो, मग स्वार्थ कोणाला साधावा? साधू स्वार्थ रहित होतो. मग त्यामुळे तो शोक रहित होतो, शोक पण नाही त्याला. मग कोणता स्वार्थ नाही, कोणता शोकही राहिला नाही. कारण शोक का होत असतो? शोक म्हणजे काय? दुःख. दुःख का होतंय? कारण माझ्यापेक्षा हे वेगळं आहे त्याला मानले, आणि माझ्याला काही होऊ नये, मीला काही होऊ नये, ऐक नाही, बाकीच्यांचं काय का होईना, काय घेणं देणं नाही. पण जे चार असतात ना, कासिया मानिरा सत्या संसार, का केले चार? त्याला काही होऊ नये, सत्य मानले ना, खरं मानले, त्याला काही होऊ नये वाटायला लागले. हे काय आहे? त्याला काही झाल्यावर मग शोक होते. बाकीच्यांना, बाहेरच्यांना काही झालं काही होत नाही, कारण का आसक्ती नाही ना, स्वार्थ नाही ना तिकडं, स्वार्थ बुद्धी इकडे ना. म्हणून महाराज म्हणले स्वार्थामुळे शोक उत्पन्न होत असते. द्रश्य सांडून नाशिवंत, स्वरूप सेविले शाश्वत, या कारणे शोकरहित साधू जाणावा. मग नाशिवंत द्रश्याचे मिथ्यापण जाणून साधूने त्याचा त्याग केलेला असतो. कुणाचा? नाशिवंत दृश्याचे मिथ्यापण जाणून. हे नाशिवंत पदार्थ आहेत, हे जगत दृश्य आहे, नाशिवंत आहे असं जाणलंय साधू महात्म्यानं, म्हणून तो त्याचा त्याग केलाय. आणि त्यानं आश्रय कोणाचा केलाय? शाश्वत स्वरूपाचा. म्हणून तो शोक रहित झालेला असतो. कोण? हा साधक. शोके दुःख वावी वृत्ती, तरी ते झाली निवृत्ती, म्हणून साधू आदि अंती शोकरहित. शोकामुळं मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते, पण साधू हा वृत्ती रहित झालेला असतो. मग वृत्ती सुखरूप झालेली असते साधूची, त्याला शोकाचा काही नाही, लवलेशही राहिलेला नसतो, त्याची वृत्ती दुःखी होतच नाही, कारण का शोकच नाही ना मनामध्ये. का बरं शोक होईल? शोक का होत असतो? सगळं सत्य मानलं आहे की नाही, म्हणून शोक झाला होता. सत्य मानलं होतं, हे माझं ते माझं, आणि ते माझ्यापासून निवृत्त झालं की दुःख होऊ लागलं. पण आता इथं शोक होण्याचं काही कारण उरलंच नाही. का? सगळं माझं आहे, हे सगळं माझं आहे असा भाव आहे का? नाही, सगळं दृश्य आहे असा भाव उत्पन्न झालाय. सगळं नाशिवंत आहे, खोटं आहे, मिथ्य आहे, पण तिथं शोकाचे काही नाही म्हणले, लवलेशही राहिला नाही. शोक कशाला करण आता? दुःख कशाला होईल? हे काहीच नाही म्हणल्यावर आसक्तीच नाही ना दुःख व्हायला. म्हणून शोकामुळे मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते, पण साधू हा वृत्ती रहित झालेला असतं. वृत्तीच राहिली नाही, वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे मी माझे हरपलो, ठाई जेथेच्या तेथे सुखे मी निजलो, गा शून्य सारुणी तेथे त्रिपुट शिखरी गदान मिळे आई ते. सगळं सोडलंय आता साधून. म्हणून शोकामुळे मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होती, पण साधू हा वृत्ती रहित झालेला असतो, म्हणून तो आदि व अंती शोक रहित असतो. आदि अंती शोक रहित अशी भावना. आलिंगनाने सुख वाटे, प्रेम सच्चिदानंद गोटे, हर्ष ब्रह्मांडी उच्चटे, समूळ तुटे मी पण. सगळा मीपणाचा भाव निवृत्त झाला. पण केव्हा? आधीवर आलिंगन घडलं. मग अंतकरणामध्ये प्रेमाची वृत्ती उत्पन्न झाली. अंतकरणामध्ये काय झालं? तर आत्मलहरी उत्पन्न झाल्या. मग सगळा अहंकार जो आहे तो निवृत्त झाला. मीपणा गेला, तूपणा गेला, द्वैत मावळलं.
द्वैताची जी होती ना वार्ता ती पूर्णतः निवृत्त झाली, अद्वैत प्रगटलं. आणि मग म्हणले शांती आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा थरा, कळी काळाशी दाखदरारा. अशी स्थिती काय झाली म्हणले, त्या साधकाची प्राप्त झाली. पण पहिले काय करावं लागेल, हे वर्म जे सांगितलेत ना ते अंतकरणामध्ये बिंबून घ्यावं लागते ना आपल्याला. साधूचे लक्षण आहेत हे, सिद्ध पुरुषाचे लक्षण आहेत हे. सिद्ध बनायचे असेल ना, लक्षण लक्षात राहू द्या आणि त्यानुसार आचरण करा. सिद्ध झालातच तुम्ही, पण आपण आचरण करतच नाहीत. आचरणाला महत्व आहे. परमार्थामध्ये सगळ्यात महत्व आचरणाला आहे. आणि आचरण ते काय करावं लागते, करावंच लागतं. कारण आतमध्ये भाव असं तेच प्रगट न बाहेर. मोहे झळंबावे मन, तरी ते झाले उन्मन, या कारणे साधूजन मोहातीत, मन मोहाने पछाडलेले जाते. मन मोहाने पछाडले जाते. मोहामुळं मन काय होत असते, पछाडलं जाते. पण साधूला उन्मनी अवस्था प्राप्त झालेली असल्याने तो मोहातीत असतो. त्याच्या ठिकाणी मोह बी राहत नाही. जे षडपूर सांगितले त्याच पूर्णतः उलट काय केलेलं आहे, उलगडा करून सांगितलंय. शोकामुळं मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते, पण साधू हा वृत्तिरहित झाल्यामुळं शोक राहिलाच नाही. मोहानं काय झालं होतं, मन पछाडलं होतं. पण साधूला उन्मनी अवस्था प्राप्त झाली म्हणून मोहच राहिला नाही. उन्मनी अवस्था, मनच नाही तिथं, संकल्प विकल्प रहित अवस्था झाली त्याची. मग मोह कशाचा, मोहच नाही. साधू वस्तू अद्वये, ते कैसे वाटेल भय, परब्रह्म ते निर्भय, तोची साधू. मग आता आत्मवस्तू एकच आहे, तिच्याशी साधू एकरूप झालेला असतो. कोणाशी, आत्मस्वरूपाशी. मग आता आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यावर भय कशाच राहील. आता माझं भय नाही पै कोणाचं, जन्म मरणाचे दुःख गेले, आता भयच निवृत्त झालं. न जन्म न मरण न दुःख, कारण का मी ते एकला द्वैत भाव मावळला, एकटाच एक आहे अशी काय झाली, निश्चय झाला. मग आत्मवस्तू एकच आहे, तिच्याशी साधू एकरूप झालेला असल्यानं त्याला भय कशाच वाटणारे. परब्रह्म जे निर्भय असतं तसाच त्याच्याशी त्याचं ऐक्यच पावलेलं असतं, कुणाचं, साधूचं. म्हणून तो काय झालाय, निर्भय. या कारणे भयातीत, या कारणे भयातीत, साधू निर्भय निवांत, सकळास मांडेल अंत साधू अंतरूपी. मग साधू हा भयातीत असल्याने निर्भय आणि निवांत असतो. जेव्हा जे साधक लोक साधना करतात ना, गंगेच्या तटावर जाऊन, आहे की नाही, तेव्हा त्यांना कशाचीच भय नसते. कारण सर्वस्व भाव त्या भगवंताला अर्पण केलेला असतो. मग पिडा येऊ, मुंगी येऊ, आहे की नाही, काही येऊ, काही अवताल भवताल येतात म्हणले, तरी पण तिथं भीती वाटत नाही. कारण सर्वच भगवंताला अर्पण केले. भगवंता तूच जाणून घे, आता तुला काय करायचे ते कर. इतकी त्यांची काय झाली असती, निर्भयता झालेली असते. कोणाची, साधू महात्म्यांची. म्हणून आत्मवस्तू महाराज सांगत आहेत, साधू हा भयातीत असल्याने निर्भय आणि निवांत असतो, निवांत राहिलेला असतो. सर्व दृश्य सृष्टीचा परलयकाली अंत ओढवला तरी साधू अनंत रूप ब्रह्माशी ऐक्य पावल्याने अनंतच राहतो. कोण, हा महात्मा. कारण परब्रह्माशी ऐक्य झालंय ना, म्हणून अंत त्याचा ठिकाणी राहिलाच नाही. अनंत रूप तो बनलेला आहे. सृष्टीचा जरी नाश झाला, प्रलय झाला, तरी तो परब्रह्माशी ऐक्य पावलेला असतो. कोण, हा साधू महात्मा. सत्य स्वरूप अमर झाला, भय कैसे वाटेल त्याला, या कारणे साधू जनाला भयेची नाही. सत्य स्वरूपी ऐक्य पावन तो अमर झालेला असतो.
सत्यस्वरूपी ऐक्य पाहून तो काय झालेला असतो, अमर. मग त्याला भय कसं वाटेल? भयच राहत नाही. म्हणून साधूंना भयच नसतं. कुणाला? साधूला. आता मज भय नाही पै कोणाचे, जन्म मरणाचे दुःख गेले. जेथे नाही द्वंद्व भेद, आपला आपण अभेद, तेथे कैसा उठेल खेद, देहबुद्धीचा. मग जेथे द्वैतामुळे येणारे वितुष्ट नाही, तेथे खेद कसा राहील? कसा उत्पन्न होणार खेद? देहबुद्धीमुळे भेद उत्पन्न होता. आता देहबुद्धीच राहिली नाही, अभेद बुद्धी प्रगटली. भेदाचं काही नाही, प्रकारच नाही उरणार. मग कशाचा खेद वाटणार आहे? साधू आपण केवळ अभेद म्हणजे एकच आत्मरूप झालेला असल्याने त्याच्या ठिकाणी कोणताही प्रकारचा खेद आता शिल्लक राहिलेला नसतो. बुद्धीने नेमिले निर्गुणा, त्यास कोणीच नेहीना. या कारणे साधूजना खेदची नाही. त्याच्या बुद्धीने निर्गुणाचा निश्चय केलेला असतो. म्हणून बुद्धी निश्चयी आत्मज्ञान. आपल्या बुद्धीनं काय निश्चय केलाय? आपल्या बुद्धीनं निश्चय फक्त संसाराचा केलाय, देहबुद्धीचा केलाय. नाही आसक्ती इकडच आहे. आत्मबुद्धीचा निर्णय करच न झाली. आत्मबुद्धी होईना झाली आपली बुद्धी. का होईना झाली? कारण बुद्धीच्या ठिकाणी काय आहे? आपली बुद्धी काय झाली? आता नानात्वाला प्राप्त झाली. नानात्वात मधून आता एकत्वाला प्राप्त करून घ्यायचे त्या बुद्धीला. तेव्हा ती काय होणार आहे? निश्चय करणार आहे. जर नानात्वच असतील, खेळत असतील बुद्धीच्या अंतकरण म्हणजे अंतकरणामध्ये नेहमी त्या नानात्वाचेच वृत्त्या उत्पन्न होत असत्या, तर अभेद कधी प्राप्त होईल? ती बुद्धी ब्रह्मस्वरूपाशी कधी विलीन होईल? म्हणून आपल्याला काय करायचं आहे? त्या बुद्धीमध्ये बाकीचे नानात्वाचा पसारा द्यायचाच नाही. एकत्वाचा जो निश्चय करायचा असेल तर आत्मभावच त्या बुद्धीमध्ये प्रगट झाला पाहिजे. त्याच्याकरता आत्मचिंतनच द्यावं लागेल. मग आता आत्मचिंतन द्यायचं का मग संसाराचं चिंतन? हे काय करावं लागेल आता? ज्याची त्यानं विचार करावा लागेल की आपल्या बुद्धीला आपण काय द्यायचं ते. आणि जसं बुद्धीला देऊ आपण तसं ती बुद्धी चिंतन करत असते. मन म्हणा, बुद्धी म्हणा, चित्त म्हणा, एकच आहेत बरं का हे सगळे. आपण ऐकला ठाईचा, स्वार्थ करावा कोणाचा, दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही. आपण तो एकला एक असतो तर स्वार्थ कोणाचा करणार आहे? दृश्य मिथ्या ठरल्याने स्वार्थाला जागाच उरली नाही. कुणाचा स्वार्थ करायचा? आता काही शिल्लक उरलंच नाही स्वार्थ करायला. मी एकटाच आहे म्हटल्याच्या नंतर द्वैत राहिलंच नाही. द्वैत राहिलं नाही म्हणून स्वार्थ बुद्धी राहिलीच नाही. म्हणून म्हणले आता कुणाचा स्वार्थ करायचा? कुणाचा स्वार्थ करायला काही शिल्लक राहिलंच नाही. साधू आपणची एक, ते कैसा दुःख शोक, दुजे विन अविवेक येणार नाही. साधू स्वरूपकार झाल्याने द्वैत पूर्ण निशेष झालेले असतं. कारण आत्मकार वृत्ती झाली, स्वरूपकार वृत्ती झाली, मग द्वैत कशाला राहील शिल्लक? पूर्णतः द्वैताचीच काय झाली? बोळवण झाली इथं. द्वैत शिल्लक राहिलेलंच नाही. तर अविवेक तरी कसा असणार आणि मग दुःख शोक तरी कसं असणार साधू जवळ? सगळं मावळल्याच्या नंतर ना दुःख ना शोक, काहीच काय नाही म्हणलं ह्याच्याजवळ उरलेलं नाही. कुणाजवळ? म्हणून तर उरून दे उरी, काहीच उरलं नाही पाहिजे. आशा धरिता परमार्थाची, दुराशा तुटली स्वार्थाची, म्हणून नैराश्यता साधूची ओळखण. परमार्थाची इच्छा धरल्याने स्वार्थाची दुराशा नष्ट होते. केव्हा? जर परमार्थाची इच्छा धरल्यावर. पण इच्छा तर करता आली पाहिजे ना. आपली इच्छा कशाची आहे? बघा ना, इच्छा आपल्या मनामध्ये अगोदर डोकून बघायचं. आपलं मन कुठं धावायला लागले? आपलं मन कुठं धावायला लागले हे बघायचं. आणि इकडं तिकडं धावत असतं तर त्या मनाला काय करायचं? बाबा इकडं तिकडं भटकू नकोस. आतापर्यंत तीच भटकंती होती पाठीमागं, पण आता तरी त्या मनाला सावधान करायचे आणि फक्त भगवंताचं चिंतन कर आणि त्याच्यामध्ये समरस हो.
आणि एकदा तू त्या भगवंताच्या चिंतनामध्ये समरस झाला, त्याच्या चरणाशी विलीन झाला, मग काय म्हणले, आता कोठे धावी म्हण. अगोदर धाव होती, पण आता संपली ना धाव, म्हणून आता कोठे धावी म्हण, तुमचे चरण देखलिया. क्षीण गेला भाग गेला अवघा, झाला आनंद जया ध्येयापर्यंत एकदा आपण पोहोचल्याच्या नंतर क्षीण बी येत नाही भाग बी येत नाही, कारण जे पाहिजे होत ते भेटलं ना. जर नाही भेटल्यावर क्षीण येते, भेटल्यावर क्षीण येत नाही, म्हणून भाग बी गेला आणि क्षीण बी गेला ना, अवघा झाला आनंद, अशी अवस्था प्राप्त झाली. म्हणून परमार्थाची इच्छा धरल्याने स्वार्थाची दुराशा नष्ट झाली, म्हणून निस्पृहता किंवा वैराग्य हे साधूचं लक्षण जाणावं. मृदपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण, या कारणे साधू वचन कठीण नाही. गगन जसे मृदू असते तसा स्वरूपकार झालेला साधू ही मृदू असतो, म्हणून तो कधी कठोर वचन बोलत नाही. कोण? साधू महात्मा. सगळ्यांशी म्हणून तो लीन असतो, नम्र असतो, म्हणून तो साधू असतो. लीनता आहे, नम्रता आहे, म्हणून साधू आहे. लीनता नाही, नम्रता नाही, तो साधू कुठला आला? स्वरूपाचा संयोगी स्वरूपाची झाला योगी, या कारणे वितरांगी निरंतर स्वरूपाशी ऐक्य झाल्याने योगी स्वरूपच झालेला असतो, म्हणून तो निरंतर अनासक्त असतो. आसक्ती सोडली ना, अनासक्त अवस्था त्याच्या ठिकाणी बांधलेली आहे. कारण का बांधली अनासक्त अवस्था? कारण त्याने स्वरूपाची प्राप्ती करून घेतलेली असते, म्हणून बरं का. स्थिती बाणता स्वरूपाची चिंता सोडिली देहाची, या कारणे होणाराची चिंता नसे. मग स्वरूप स्थिती बांधल्यामुळं त्याने देह प्रारब्धावर सोडलेला असतो. कुणा? साधू महात्म्याने. देहाने माते प्रारब्ध कर्म, सगळं प्रारब्ध आणि देह याची सांगड लावलेली असते ना, आपण बाजूला निघलेला असतो हा महात्मा. जे आपले स्वरूप नाही त्याची चिंता कशाला करायचं, म्हणून त्याने पुढे काय होईल, कसं होईल, अशी देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी चिंता सोडलेली असते. काय होईल आणि कसं होईल या देहाची चिंता सोडून दिली, कारण देह तुला प्रारब्धच्या आधी आणि आपण आपल्या महिमेमध्ये. स्वरूपी लागता बुद्धी तुटे अवघी उपाधी, या कारणे निरुपाधी साधूजन. मग बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जडल्यामुळं सर्व उपाधी नष्ट झाले, म्हणून साधू लोक निरुपाधिक असतात, उपाधी रहित स्थितीनं ते जगत असतात. साधू स्वरूपी चार आहे, ते संगची न सहाय, म्हणून साधू तो न पाहे मान अपमान. साधू नेहमी स्वरूपाकार होऊन राहतो. स्वरूपच तर निसंग असत ना. स्वरूपाशी समरस झाल्यावर स्वरूप निसंग आहे तर हा बी निसंगच बनतो. न करी रे संग राही रे निश्चळ, लागून दिमळ ममतेच्या या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडती. असं ब्रह्मज्ञान आहे. जर अनुभव असेल ठीक आहे, अनुभव नसेल आणि किती बडबड केली तर काय उपयोग नाही, म्हणले अनुभवा वाचून बडबड मग ती. म्हणून बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जडल्यामुळं सर्व उपाधी नष्ट होतात, म्हणून साधू लोक निरुपाधिक असतात. साधू स्वरूपीच राहे ते संगची न सहाय, म्हणून साधू तो न पाहे मान अपमान. साधू नेहमी स्वरूपाकार होऊन राहतो. स्वरूप तर निसंग असतं, त्यामुळे साधू ही निसंगच होतो, म्हणून तो मान आणि अपमानाचा विचार सुद्धा करत नाही. निसंग मुरळी झाली घर संताची निघाली आहे की नाही, म्हणून काय म्हणले, असं व्हावं, निसंग राहावं, संगरहित स्थिती. लक्षास लावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष, ओढू जाणती कै पक्ष परमार्थाचा.
मग साधू अलक्ष्य असा आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करत असतो. म्हणून तो अत्यंत सावध असतो. नेहमी परमार्थाचा कैवार घेतो. कोण? हा साधू. आणि नेहमी कसा असतो? जागृत असतो, अत्यंत सावध असतो. म्हणून तर सावध सावध व्हावंच लागतं. सावध होय रे मोडा संसार सोडा, देह पाण्याचा बुडबुडा होय सावध. सावध केले साधू संतांनी. अरे पाण्याचा बुडबुडासारखा तुझा देह आहे, कधी फुटन पत्ता लागणार नाही. बुडबुडे पाहता पाहता पटापटा फुटतात का नाही, तसे हे देह बी पडायलेत का नाही आपल्या देखत. तरी पण आपण विचार अजून करच न झालोत. अलक्षास लावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष, ओढू जाणते काही पक्ष परमार्थाचा. म्हणून साधू अलक्ष असा आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करतो. म्हणून तो अत्यंत सावध असतो, नेहमी परमात्म्याचा कैवारी. स्वस्वरूपी न साहेमळ मनोनी साधू जो निर्मळ, साधू स्वरूपाची केवळ म्हणून या. महाराज म्हणतात स्वरूपाच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो, म्हणून साधू ही निर्मळ असतो. कारण ते स्वरूप झालेला असतो. कोण? साधक. ब्रह्मरूप झालेला असतो ना म्हणून. सकळ धर्मा धर्मे धर्म, सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेची जाणी जे मुख्य वर्म साधू लक्षणाचे. महाराज सांगतात सर्व धर्मामध्ये स्वधर्म हा श्रेष्ठ धर्म सांगितलाय. सगळ्या धर्मामध्ये स्वधर्म, स्वधर्मानं जर वागताना सहज वैकुंठाला जाताना. स्वधर्म पाहिजे, स्वधर्माचं आचरण करावा, कधीच खोटं बोलायचं नाही, कुणाला दगा द्यायचा नाही, विकार ठेवायचा नाही, मदमत्सर ठेवायचं नाही, नेहमी सरळ स्वभाव राहू द्यायचा. जे आहे ते घ्यायचं, प्रारब्धात जे असन तेच भोगायला येईल. जास्त अट्टाहास बी करायचा नाही, सरळ स्वभावानं राहायचं. सर्व धर्मामध्ये स्वधर्म हा श्रेष्ठ म्हणून तर सांगितलंय. स्वरूपी राहणे हा स्वधर्म होय. कोणता तो स्वधर्म सांगितला? तुमचं स्वरूप ओळखून स्वरूपाच्या ठिकाणी राहणं. अजून सखोलता आली इथं. बहिरंगातून अंतरंगामध्ये गेला हा शब्द इथं छेदला गेला आहे. अगोदर बहिरंग आणि नंतर अंतरंग. साधू निरंतर स्वरूपी राहत असता, हे साधू लक्षणाचे मुख्य वर्म आहे. म्हणून म्हणले हे मुख्य वर्म आहे साधूचं. धरिता साधूची संगती, म्हणून म्हणले धरिता साधूची संगती, आपण आपशाच लागे स्वरूपस्थिती, स्वरूपस्थितीने बाणती लक्षणे अंगी. साधूची संगती धरली म्हणजे आपोआप स्वरूप स्थिती प्राप्त होते आणि स्वरूप स्थितीमुळे साधूची लक्षणे अंगी बाणत असतात. ऐसाथ साधूची लक्षणे अंगी बाणावे निरूपणे, परंतु स्वरूपी राहणे निरंतर. मग अध्यात्म निरूपणाने त्याच्या श्रवणाने साधूची लक्षणे अंगी बांधतात, पण निरंतर स्वरूपी राहावयास हवे. बांधतात म्हणले लक्षणं, पण त्याकरता काय करावं लागेल? तुम्हाला निरंतर स्वरूपामध्ये राहावं लागेल. तुमचं स्वरूप जे आहे ते स्वरूप होऊन राहावं लागेल. देहाला म्हणजे देह माझे स्वरूप आहे नावाला पकडणं रंगाला, हे तुमचं स्वरूप नाही. तुमचं जे स्वरूप आहे आत्मतत्व, त्याला धरून राहता तर ही लक्षणे सहज म्हणले काय होणार आहेत? बांधणार आहेत. निरंतर स्वरूपी राहता स्वरूपाची होईल तत्वता, मग लक्षणे अंगी बाणता वेळ नाही. निरंतर स्वरूपी राहिले कि तत्वता साधक स्वरूप स्वस्वरूप रूप होतो. मग साधूची लक्षणे अंगी बाणायला वेळ लागतो का? नाही म्हणले. स्वरूपी राहिला मती अवगुण अवघेची सांडती, परंतु यासी सतसंगती निरूपण पाहिजे. बुद्धी स्वरूपामध्ये स्थिर राहिली की सर्व अवगुण नष्ट होत असतात. हे सर्व होण्यासाठी सतसंगती आणि संत मुखाने अध्यात्म निरूपण ऐकणे हे महत्वाचं आहे. तरच काय होणारे अन्यथा नाही.
सकळ सृष्टीच्या ठाई अनुभव एकची नाही, तो बोली जेल सर्वही पुढिले समासी. आता बघा पुढे म्हणतात, बुद्धी स्वरूपामध्ये स्थिर राहिली की सर्व अवगुण नष्ट होतात. पण सर्व होण्यासाठी सतसंगती आणि संत मुखाने अध्यात्म निरूपण ऐकणं हे व्हायला पाहिजे. सर्व सृष्टीमध्ये सर्वांना अनुभव एकसारखाच नसतो बर का. त्या संबंधी पुढील समासात सांगितलं जाईल आता, की सगळ्यांचा अनुभव सारखा नसतो. कोणे स्थितीने राहती कैसा अनुभव पाहती, रामदास म्हणे श्रोती अवधान देणे. कोण कोण कुठल्या प्रकारे राहतात, त्यांना काय काय अनुभव येतात, ते श्रोत्यांनी अवधान देऊन ऐकावं, लक्षपूर्वक ऐकावं, असे रामदास सांगायला लागलेले आहेत. म्हणून इथं जे सिद्ध लक्षण आहेत ते पूर्णतः सांगितलेत आणि ते आपण काय केले पाहिजे, अंगावर बांधण्याचा प्रयत्न. कारण आपल्याला साधकाचं सिद्ध बनायचंय ना, त्याच्यासाठी हे लक्षणं सांगितलेत आणि त्या लक्षणावर आरूढ राहण्याचा आपण प्रयत्न करावा. इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समाज 9वा समाप्त. इथं 9वा समाज जो होता तो काय झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. आता दशक 8 मध्ये समाज 10, त्याच्यामध्ये शून्यत्व निर्दर्शन करणार आहेत महाराज. पण त्याचं निरूपण उद्या. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजन् न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्र न गुरुनैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. संत मोतीराम महाराज की जय. संत मारुतराव महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव